आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेतून 80 लाख नाही तर 92 लाख लाभार्थी वगळलेत। ई केवायसी न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे या लाभार्थ्यांना वगळण्यात आले। एकूण लाभार्थ्यांच्या तब्बल 38% लाभार्थी या योजनेतून कमी झालेत। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आले। या लाडक्या बहिणींना कोणत्या कारणानं या योजनेतून वगळण्यात आले आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तत्पूर्वी आपले प्रतिनिधी वेदांत नाईब हे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। वेदांत, 80 लाख नाही 92 लाख लाभार्थ्यांना वगळल्याचं समोर येत आहे। कारण काय दिलं जात आहे सरकारकडून? नाही, आपण ज्या प्रकारे बघितलं मागील महिन्यामध्ये ज्या प्रकारे सरकारने माहिती दिली होती त्यामध्ये 80 लाख लाडक्या बहिणींना यामध्ये वगळण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता जी ताजी आकडेवारी येते त्यामध्ये आणखी 12 लाखांची भर म्हणजे 92 लाख नावंही वगळलेली आहेत। म्हणजे आपण एकूण आकडा बघितला होता साधारणपणे 2,40,00,000 लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ह्या सगळ्या महिला होत्या। त्यात टप्प्याटप्प्यानं ई केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली आणि मागील 8 महिन्यापासून जी ई केवायसी प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये टप्प्याटप्प्यानं लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या महिला ह्या कमी होतात। एकूण 38% लाभार्थी या योजनेतून आतापर्यंत कमी झालेत आणि याची केवळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली म्हणून घट झालेली नाही तर पात्रतेच्या निकषांमध्ये सुद्धा विविध कारणांमध्ये या महिला बसत नाहीत, त्यामुळे ही संख्या कमी करण्यात आली आहे। उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर 12 लाख महिलांचे वार्षिक उत्पन्न या कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे। काही जणांची वयाची अट जी आहे ती निकषांमध्ये बसत नाहीये। 14,000 पुरुष या योजनेचा लाभ घेत होते। 12 लाख महिला या आयकर म्हणजे प्राप्तिकर भरत होत्या। त्यामुळे अशी विविध कारणं आहेत, त्यामुळे ही जी संख्या आहे ती कमी करण्यात आली आहे। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या लाडक्या बहिणी कशा कमी झाल्यात आपण पाहतोय। 55 लाख महिलांकडून मुदतीमध्ये ई केवायसी पूर्ण झाली नाही तर 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे मर्यादेपेक्षा जास्त होतं। 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त होतं तर 12 लाख लाभार्थ्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त होतं आणि आयकर भरणाऱ्या या महिला होत्या। तर 5 लाख महिला आधीच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी होत्या। 14,000 पुरुष लाभार्थी होते।